ओढुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेसा तुका मने महापात ते पतीत होती जीवन मुक्त ह्या मात्रे ओढुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेसा विठाला विठाला समचरणं सरोजं सान्द्रनीलामुदावं जगन्हीतपानिं मण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सलिलवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदिपाठ पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोधते दत्स्फुरति प्रदेशं विनेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो ते श्री चरण, श्री गुरुची ते नमस्कारुण्या. मनोजय मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरायुतं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता विनवाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी, नमिलेया मस्तके पायावरी. मस्तके पायावरी, मस्तके पायावरी, मस्तके पायावरी. वारे संताचा, वारे संताचा, वारे संताचा, वारे संताचा, वारे संताचा. मस्तके पायावरी या वारकरी संताच्या. जोडून या कर चरणी ठेवी तू माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो बाबा तुझ्या ठाया, कृपा दृष्टी पायी मजकडे पंढरी राय. ग्रामदेवतादी सर्व देवतांना प्रणाम करून आचार्य कीर्तन रूपी पुष्पाला सुरुवात. विठाला 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 कोणतंही कार्य म्हटलं की त्या कार्याला कारण आलंच. मग तो व्यवहार असो का परमार्थ असो तद्वत आजच्या या
कीर्तन रूपी सेवेला काय कारण आहे सांगण्याची गरज नाही, पण वस्तुस्थिती सांगावी लागत असते. माझे माय बाप हो, दरवर्षीप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 39वे. किती? 39वे. 12-36 3 तप झाली महाराज. आणि चौथ्या तपाच्या महाराज मार्गानं हा सप्ताह महाराज त्या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे चालू आहे त्या ठिकाणी. 39व्या वर्षातलं महाराज त्या ठिकाणी पहिल्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्याच्या पामराच्या वाट्याला आलेलं आहे. मज पामराय काय थोरपण बाईची वान पैवरी. माय बापू, सर्व गावकरीच्या निमंत्रणाला मान देऊन तुमच्याच गावातील पोलीस पाटील जंबूतकर माऊली महाराज त्यांनी फोन केला का महाराज यावं लागते म्हणजे कीर्तनाला. आता नाही म्हणता येत नाही. खरं सांगतो, बाईनं कुखाला नाही कवा म्हणूच नाही म्हणावं का, आणि महाराजांना कीर्तनाला नाही कवाच म्हणून नसता. महाराज लोकांचं लय झालं अगोदर पैसे बोलतात, पण मी तो पैशात काही कुठंच बोलत नसतो. किती द्यायचे म्हणजे मुलं रामकृष्ण आले असो महाराज, असो विनोदाचा भाग सोडून द्या. पोलीस पाटलांनी फोन केला आणि त्यांच्या 12 शब्दाला मान देऊन आज मी या ठिकाणी उपस्थित झालो. गाव नवीनच आहे बरं, गाव नवीन म्हणजे गाव नवीनच आहे. खरं सांगतो तुम्हाला, येत आहे तर रस्ता गेलो कुठं येडशी तांड्यावा गाव सापडलं. तिथं गेला विचारायला गाव आव ते भोशी गाव मागच गेलं म्हणजे. अरे बापरे म्हणजे गाडी झाली पंक्चर. जाऊ द्या म्हणलो. त्या ठिकाणी मामाला फोन केला, गाडी घेऊन आली बिचारी. पण ते पाहायला मला कोणी करत. मी म्हणलो मला येडशी आपले भोशी पुढेच आहे काय की त्या ठिकाणी. मी गेलो पुढे, ते मला पाय दिली बाळापूरकडे. पुन्हा गावावर त्या गावावर गेल्यावर पता लागला अरे नको आपण येडशी राहिलो त्या ठिकाणी. पुन्हा फोन केला मामा माऊली माफ करा म्हणजे इकडे याला ते तुम्हाला. ते आले महाराज त्या ठिकाणी. गावात आलो, टाइमशीर आलो, वेळ केला मी. असो गोड असणार महाराज नियोजन त्या ठिकाणी. गोड 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 नियोजन महाराज त्या ठिकाणी. आज माझ्या कीर्तनाला लाभलेली संगत साथ आमच्या हरिभक्ती पर्यंत त्या ठिकाणी सुभाषजी महाराज पूरकर, तसेच आमचे परममित्र त्या ठिकाणी आमचे जवळचेच होता आमच्या महाराज त्या ठिकाणी. बरेच दिवसापासून महाराज त्यांचा परिचय, माझ्या 2 कथा त्यांनी वाजवल्या है की नाही दादा. असं गोड 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 नेतृत्व त्या ठिकाणी. मूर्ती लहान पण कीर्ती महान त्या ठिकाणी. असे आमचे नाव विसरलो, कचरूजी महाराज. काय कचरूजी महाराज त्या ठिकाणी. गोड स्वभाव, गोड दुगानी चाल म्हणली. आणि त्यांना तशीच मृदंगाची साथ लाभलेली आमची त्या ठिकाणी. जवळचीच असणारे महाराज हिवरा आहे ना गावचे त्या ठिकाणी. नाव काय होता? राजू महाराज त्या ठिकाणी. गोड गोड ज्यांनी मृदंग वाजवला, गोड ज्यांनी आज विना वाजवत आहेत असे आमचे त्या ठिकाणी देवदासजी महाराज त्या ठिकाणी. त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी पारायण नाही, ज्यांच्या गोड अमृत मुखातून त्या ठिकाणी तुम्ही भागवत कथा श्रवण करता असे आमचे गजाननजी महाराज त्या ठिकाणी. शहापूरकर त्या ठिकाणी. सर्व गुरुजन मंडळी महाराज त्या ठिकाणी. या सर्वांच्या त्या ठिकाणी चरण नतमस्तक होऊन आजच्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठाला निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू जगदंजय महाराष्ट्र भूषण, ज्यांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. काय ज्यांचा गाथा म्हणजे 5वा वेदच आहे महाराज या ठिकाणी. आणि अशाच त्या ठिकाणी गाथ्यातील नामपर प्रकरणातला हा पहिल्या दिवशी निवडलेला अभंग आहे. कसा आहे? पहिला दिवस म्हणला की महाराज रूप पराभंग, स्वरूप पराभंग, नाम पराभंग महाराज त्या ठिकाणी. कारण जीवनाची सुरुवात सुद्धा नामाशिवाय होत नाही. व ते काय लहान लेकराला नाव असते काय राहते काय? उपजल्या बालकासी नाम नाही त्याज पासी,
ठेविले नावेसी उदेत उठे. अहो जन्मताच लेकरू राहते, त्या लेकराला नाव नसते. जेव्हा आपण त्याचं बारावीच्या दिवशी नाव ठेवतो आणि हाक मारलं की महाराज लेकरू असं बोलत नाही, पण बब्या म्हणलं की काय करते असं पाहते की नाही. मग सांगा मला त्या ठिकाणी असा असणारा निर्गुण निराकार असणारा परमात्मा, आणि या परमात्म्याला त्या ठिकाणी महाराज सगुण रूपात आणून आमच्या साधू संतांनी एक काय ठेवलं, नाव ठेवलं. आणि महाराज त्या ठिकाणी अशाच भगवंताच्या नामानं महाराज आजच्या महाराज त्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेची सुरुवात. विठाला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा आहे. हा अभंग एकविध आहे आणि युगाला अनुसरून आहे मंडळी. कसा आहे? युगाला अनुसरून आहे. त्या ठिकाणी युग किती आहेत महाराज? त्या ठिकाणी 4 युग आहेत. कृत त्रेता द्वापाच कली चतुर्युगम. कृत, त्रेता, द्वापा आणि कली युग किती आहेत? 4 आहेत महाराज त्या ठिकाणी. हा अभंग एकविध आहे. का म्हटलं त्या ठिकाणी? अभंग युगाला अनुसरून आहे. कसं आहे? युगाला अनुसरून. युग 4 तुम्हाला मी सांगितले त्या ठिकाणी. महाराज आजही ते 4 युग आहे. काय? आजही ते 4 युग आहे जीवनामध्ये आपल्या अनुभवले तर. मग महाराज अहो का तुमच्या का गोळ्या संपल्या की काय? युग आज हात म्हणायला लागले आणि आता तर कलियुग चालू आहे, तुम्ही बोलायले कशी? हे मी माझ्या पदरीचं वर्णन करत नाही, काखातलं काढून मांडत नाही. तर एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये महाराज त्या ठिकाणी या युगाचं वर्णन केलंय. कसं वर्णन केलंय? कोणत्या वेळेला कोणतं युग चालू आहे हे बघण्यासाठी महाराज आमच्या नाथबाबांनी श्लोक केले. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन तुम्हाला करून सांगतो. ज्या वेळेला आपली मन, कळालं की, ज्या वेळेला आपलं मन, बुद्धी, चित्त आणि अंतकरण हे सत्वगुण संपन्न होऊन महाराज कार्य करू लागतात. लक्षात आलं की? कर्तयुग कसं होतं? सात्विक वृत्तीचं कलियुग होत. त्या त्रेता कर्तयुग होत सात्विक वृत्तीचं. मग आपले जर इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अंतकरण महाराज त्या ठिकाणी सत्वगुण संपन्न होऊन जर कार्य करू लागलं तर आपण समजा आपण कोणत्या युगामध्ये आहोत? बापू कोणत्या युगामध्ये? बोला की. सतयुगामध्ये म्हणा, कलियुगामध्ये नाही. मी अगोदर समजून गेलो. कीर्तन ध्यान देऊन आहे का? दुसऱ्या नंबरचं युग महाराज त्या ठिकाणी त्रेतायुग. कोणतं? त्रेतायुग. लक्षात ठेवा. त्रेतायुग कसं होतं? त्रेतायुग सकाम वृत्तीचं होतं. कसं? सकाम वृत्तीचं होतं त्या ठिकाणी. कसं होतं महाराज? कळण्यासाठी तुम्हाला सांगतो. सकाम वृत्ती त्या काळामध्ये जास्त होती. किती होती सकाम वृत्ती महाराज? ऐका. रावणाकडे राज्य किती होतं? पुराणामध्ये वर्णन केलंय 14 चौकड्या राज्य रावणाकडं होत. एवढं असून सुद्धा महाराज त्या ठिकाणी रावणाची महाराज सकाम वृत्ती गेली नव्हती. कोणती गेली नव्हती? त्याच्या मनामध्ये काय होतं? त्याच्या मनामध्ये महाराज त्या ठिकाणी 3 हेतू होते. किती? 3 हेतू होते. कोणते हेतू? बोलू नका पट्ट्यो मागचे. ते म्हणला एकदा समुद्राचं पाणी आपणाला गोड करायचंच. काय म्हणला? समुद्राचं पाणी गोड. दुसरी गोष्ट म्हणला आपणाला, म्हणला स्वर्गाला शिड्या बांधायच्याच. स्वर्गाला जाण्यासाठी शिड्या म्हणजे पायऱ्या, आपल्या भाषेमध्ये पायऱ्या. आणि तिसरी गोष्ट म्हणला सोन्याला सुगंध आणायचा. काय म्हणला? सोन्याला सुगंध आणायचा त्या ठिकाणी. हे 3 प्रतिज्ञा रावणानं केल्या होत्या. आणि आपण जर अशा जर प्रतिज्ञा करायला लागलो तर आपण म्हणा आपण कोणत्या युगामध्ये आहोत? बापू तुम्ही कोणत्या?
बापू तुम्ही त्रेतायुगामध्ये आहो. कोणत्या त्रेतायुगामध्ये आहो. चला पुढे तिसऱ्या नंबरचा युग द्वापार युग. द्वापार युगामधले लोक कसे होते? रज आणि तमयुक्त लोक होते. रज तमयुक्त म्हणजे रजोवृत्ती आणि तमोवृत्ती जास्त होती त्यांच्याकडे. किती होती महाराज कळण्यासाठी तुम्हाला महाराज दृष्टांत क्रमांक 1 सांगतो याच्यामधला. ऐका, खरं सांगा माय बाप हो तुम्ही. आमच्या पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगला की नाही? भोगल्यानंतर धर्मराजाने विचार केला भांडण करण्यामध्ये काही मजा. आणि खरं सांगतो भांडण करण्यात मजाच नाही. अर्धी भाकर खाव पण कशी खाव? लाखातली गोष्ट केली सुखानं खाव. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं देवा युद्ध नकावा म्हणले. एवढंच त्या ठिकाणी तुम्ही आमचा निरोप घेऊन धृतराष्ट्राकडे जा, दुर्योधनाकडे जा की त्यांना म्हणाव पांडवांना काही लागत नाही, फक्त 5 गाव जहागिरी द्या आणि बाकीचं राज्य सगळं तुम्हीच भोगा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये गेले. पांडवाकडला प्रस्ताव भगवान श्रीकृष्णाने समोर मांडला. पण त्यावेळेला दुर्योधन काय म्हणला माहित आहे का तुम्हाला? काय म्हणला? कृष्ण देवा म्हणले त्या ठिकाणी कृष्णा तुम्ही 5 गाव मागायले सुईच्या टोक आणि तिच्यावर जेवढी बसल माती एवढी माती सुद्धा पांडवांना देणार नाही. विठाला विठाला हे झालं महाराज द्वापार युग. आता कलियुग कसं आहे? ज्या वेळेला आळस, निद्रा, भय, मैथून, व्याधिचार, भ्रष्टाचार हे बळकावले जातील, पळावले जातील. आणि त्यावेळेला समजाव आपण कुठं कोणत्या युगामध्ये आहोत? कलियुगामध्ये आहोत. आणि याच्या पुढे जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं त्या ठिकाणी तर कलियुग आहे कशाहून जर म्हणावं त्या ठिकाणी तर कलियुगातल्या लोकांचं महाराज त्या ठिकाणी आमच्या तुकोबारायांनी वर्तन सांगितलं. काय वर्तन सांगितलं? ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान,
ठिकाणी महिमान त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मयात मनानं सध्या आता कोणतं युग चालू आहे? कलियुग चालू आहे. कलियुग चालू आहे. कलियुग कशाहून चालू आहे? कारण त्याची लक्षणे मी आता तुम्हाला सांगितले. कलियुगामध्ये काय झालं? आळस. किती माणसाला आळस आहे? लय आळस आहे. पहिले शेतकरी 4ला उठायचे. महाराज 5ला मुगडा पडायचा की नाही? आता शेतकरी का उठायली? पहिलं बैलावर आऊत होत, आता आली ट्रॅक्टर. चांगली गोष्ट आहे, काळाच्या मनावर आहे. दुसरं उदाहरण घ्या. निद्रा किती आहे माणसाला निद्रा किती आहे? पहिल्या मावल्या सकाळी 4ला उठायच्या, जात्यावर बसायच्या. होय माय, तुला प्रश्न विचारतो, खरंच सांग, दळावं लागायचं की नाही? आता दळण गेलं, कोणाकडे आलं? आमच्याकडे आलं, गिरणीवाला. घरी गेले की आहो आहो काय दळण आणा न. महाराज, बाळाला एवढे रात्रची झोप पासून सुद्धा दिवसा झोपायला विश्रांती, रेस्ट. किती झोपा घेता, आणि झोपा घेऊ महाराज त्या ठिकाणी एक दिवस अशी येळ आली, सकाळी पळावं लागायला. कशामुळं? व्यायाम नाही, झोपून शरीर गडपडायलं. एवढी निद्रा. भय, इतकं कलियुगामध्ये भय आहे त्या ठिकाणी. भय म्हणजे भीती. किती आहे महाराज त्या ठिकाणी? सांगू नये. प्रत्येकाला भीती आहे. एवढ्या सुख सुविधा असून सुद्धा भीती आहे की नाही महाराज? असं असणार कलियुग. पण महाराजांना सांगितलं, घाबराचं काही कारण नाही. काऊन? युग परत्वे भगवंताला प्राप्त करण्याचे अनेक साधन सांगितले होते. युग परत्वे लक्षात आलं की प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलं गेलं. केलं की नाही? कोणतं साधन सांगितलं गेलं? मी तुम्हाला श्लोकाद्वारे सांगतो. कृतादी शमादी साधन, त्रेतादी वेदोक्त यज्ञ, द्वापारी अगोमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त, या परी त्रियुगी जाना परम संकट साधना, करू नाही परी मना अनुमात्र जाना अपरमून हे. ती अवघीची साधने कलीने लाजविली कीर्तने, येथे गाता नाचतापणे वश करणे परमात्मा. कलियुग माझी करावे सांगितलं की नाही? आता मी पहिलेपणापासून सांगतो श्लोकाचा अर्थ. कर्तादी शमादी साधन. कर्तायुगामध्ये जर भगवंताला प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर शम आणि दम, इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करावा लागत असे. करून तपश्चर्या करावी लागत
लागत असे त्यावेळेला भगवंत प्राप्त व्हायचा है की नाही. आणि सांगा महाराज, आता जर आपण कलियुगामध्ये कृतयुगामधल्या साधनाचा जर अवलंब केला तर शक्य आहे का मंडळी? पहिले माणसं खळे करायचे. काय करायचे? काय करायचे? खळे. ज्वारीचे, गव्हाचे, करड्याचे खळेच. पण आता कलियुगामध्ये आपण जर म्हणलो, आता या चालू युगामध्ये म्हणजे आता या घडीला सोयाबीनचा खळ करतो म्हणलं जमल काय? जमल काय? जमणार नाही. का जमणार नाही महाराज? त्या ठिकाणी ते शक्य होणार नाही. कारण ऋतू बदलले. बदलले की नाही? कवा पाऊस पडत, कवा उन्हाळा होईल, कवा हिवाळा होईल सांगता येते का? खरं सांगा. आता तुम्हाला बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. त्या ठिकाणी हालरनं सोयाबीन केलं पाहिजे. त्या ठिकाणी हायवेस्टरनच मला सोयाबीन गहू काढून घेतला पाहिजे. आणि एखाद्यानं काढून घेतला नाही त्याची काय फजिती होईल ज्याची त्यानं अनुभव मला सांगण्याची गरज नाही. चला मग सांगा महाराज, त्या ठिकाणी युगपरत्वे जसे साधनामध्ये बदल आहे, देवाच्या साधनेमध्ये जसा बदल आहे, लक्षात आलं काय? तद्वत कलियुगामध्ये सुद्धा महाराज जगद्गुरु तुकोबारांनी जाणलं. काय जाणलं? अरे हे कर्तयुगासारखं आयुष्य या माणसाला नाही, त्रेतायुगासारखं आयुष्य नाही, द्वापार युगासारखं महाराज आयुष्य या माणसाला नाही. किती आयुष्य होतं महाराज त्या ठिकाणी? कर्तयुगामध्ये 1 लाख. किती? 1 लाख. कर्तयुग गेलं, त्रेतायुग आलं, वरच कटलं महाराज. सांगा 1-0 कटला. पुन्हा द्वापार युग महाराज त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये कटलं. हो, 1 कटलं. आलं कलियुग. कलियुगामध्ये किती राहिले? 100 राहिले की नाही? 100च राहिलं महाराज. युग परत 1-1-0 कटला. 1-1-0 कटला. आणि कलियुगामध्ये केवळ राहिलं आता ती अवधी थोडी आहे, आता ती अवधी थोडी आहे, आता ती अवधी थोडी आहे, आता ती अवधी थोडी आहे. आताची अवधी थोडी आहे. आणि हे कळण्यास, अजून तुम्हाला कळण्यासाठी आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रमाण दिले. त्या ठिकाणी अल्पाविच मानव देह,
अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाजी उरले ते पाहेगा. एवढं माणसाचं आयुष्य कमी. लक्षात आलं किती? 100. त्याच्यामधलं अर्ध महाराज त्या ठिकाणी झोपणं खाल्लं. किती खाल्लं? अर्ध. राहिलं 50. 100 मधलं 50 झोपणच की. झोपतच चाललं की आयुष्य 50. पाहता पाहता झाली की महाराज त्या ठिकाणी 40 ओलांडली की. बापू तुमचं किती झालं? 60 झालं. 30 गेली की. पाहता पाहता गेली की. लग्न झालं की भुरू भुरू दिवस जातात 2-4 वर्ष. पता लागत नाही ती कशी जातात ती. राहिले 50. त्याच्यामध्ये बालत्व डेंगर खेळण्यामध्येच करण्यामध्येच महाराज त्या ठिकाणी 5-7 वर्ष कवा जातात पता लागत नाही. लागते काय? अहो आम्हाला तर काय सांगा. मला 8 वर्षापर्यंत 9 वर्षापर्यंत बालत्व गेलेलं पता लागत नाही. हाफ चड्डीवरच. किती? 10वी पर्यंत मला हाफ चड्डीच होती. हाफ चड्डी कळायचंच नाही त्या ठिकाणी. काय सांगा तुम्हाला? कळायचंच नाही मला. काय सांगा तुम्हाला? एवढंच नाही त्या ठिकाणी 8वी 9वीला गजानन बाबा हुनच पोहायचो. आता एवढंच डेंगरू नाही त्याला फुल पॅन्ट. लक्षात आलं काय? बालत्व पीडा रोग क्षय. मग सांगा भजनाला काय उरलं काय? भजन करायला काही उरलं नाही. हे आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं जाणलं. ओळखले नाही देवा तुला भजनात बालपण लक्षात घ्या मंडळी. हे जगद्गुरु तुकोबारायनं जाणलं आणि या सर्वसामान्य या कलियुगातल्या लोकाला भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती व्हावी म्हणून सोपा आणि सुलभ त्या ठिकाणी मार्ग सांगितला महाराज. लक्षात आलं काय? तो मार्ग महाराज त्या ठिकाणी भागवतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या शुकदेवजी महाराजांना राजा परीक्षितीला सांगितलं की नाही 12व्या स्कंदामध्ये? अरे परीक्षिता काळजी करायचं काही काम नाही. या कलियुगामध्ये जर तरुण जर जायचं असेल तर सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे कोणता? नामस्मरणाचा. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रमाणो दुःख शमनस्त तम नमामि हरिं परम. केवळ भगवंताच्या नामस्मरणानंच महाराज त्या ठिकाणी या जीवाचा त्या ठिकाणी काय उद्धार आहे त्या ठिकाणी. बर हे नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे महाराज त्या ठिकाणी? सगळ्यांना आहे त्या ठिकाणी. सकळास येथे आहे अधिकार.
वाजवा सर्वांनी, गोड गोड प्रमाण महाराजांनी केले. सकळाच येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग एवढं सोप आणि सुलभ साधन असताना तुकोबाराय म्हणतात, मग आम्ही बाकीच्या साधनाचा कशाला अवलंब करू? कारण भगवंताच्या प्राप्तीचे अनेक साधन सांगितलेले. किती सांगितलंय? आमच्या निळोबारायांनी वर्णन केलं. नाना साधनाच्या केल्या खटपटा. काय सांगितलं? नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्यान पावती याची दारवंटा. जाणू जाता जाणी झाली आडफाटा, योग याग सिद्धी रुदता ती वाटा हो. एवढ्या भगवंताकडे जाण्याच्या वाटा आहेत, पण त्या कशा आहेत? आवड आहे. मग आम्ही या कलियुगामध्ये इतर कोणत्याही साधनाचा अवलंब करणार नाही आणि फक्त नाव कोणाचं घेणार? त्या एका देवाचं घेणार. मग त्या अभंगाच्या चरणामध्ये म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक पैकाम नाही आता. इतर तर कोणत्याही साधनाचा आम्ही अवलंब करणार नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे बापा. दादा इकडे पहा, टावेलवाले दादा, आजीला किंमत आहे की माझीला किंमत आहे? मामा म्हणते, बाबा तू मला प्रश्न विचारायला का रे? कोणी विटल झालं का? पोलीस पाटील तुम्हाला विचारतो, आजीला किंमत आहे की माझीला किंमत आहे? बरोबर, आजीला किंमत आहे. पहा खरंच सांगतो, खरंच आहे. चालू सरपंचाला किंमत राहते, मागचा रिटायर झालेला माझीला किंमत राहते, आजीला किंमत राहते. पोलीस पाटलाला आता पोलीस पाटील म्हणून त्याला प्रश्न केला. तुमच्या अगोदर पोलीस पाटील झाली असतील ना रिटायर? काम सध्या तुमच्याने होतील की द्यायच्या नव्हतील? एखाद्या रिपोर्ट द्यायचा असेल तर जुन्या पोलीस पाटाला घेऊन जातात ते का पोलीस स्टेशनला? चाललाच घेऊन जावं लागते. गावात लोक म्हणते का नेतू का पोलीस स्टेशनला? कोणाला घेत तसा नाही हो, म्हणायचं ना ते आमचं
हे असंच राहते आमचं, कोठे बातच पेटते. सांगायची गोष्ट नव्हे त्या ठिकाणी. काय सांगाल तुम्हाला त्या ठिकाणी. एका गावामध्ये गेलो मी, मला काय माहिती त्या ठिकाणी मी दृष्टांत सांगितला. मग गावात काय सांगितलं दृष्टांत आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. गावात गेलो मी, म्हणलो बा एका गावामध्ये का मदाऱ्यानं म्हणलो माकडी आणली म्हणलो. मदारीच म्हणतो ना, मदारी माकडाला खेळतो बापू ती आणली अशी. त्या मदाऱ्यानं नाव ठेवलं. काय ठेवलं? त्या माकडीचं नाव ठेवलं रत्नी. काय ठेवलं? रत्नी. आणि त्या माकडाचं नाव ठेवलं देवजी ढिसाळ. काय ठेवलं? देवजी ढिसाळ. डम 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 वाजवलं की देखो भाई मदारी गाव में आया है. काय म्हणला? मदारी गाव में आया है. डुमडुम वाजल्याशिवाय लोक येत नाहीत. खरं सांगा आता इथे तिथं बेशोक म्हणाले कीर्तनाला चालू करायचा, सुरुवात करायची. या मंडळी भजनी या, भजनी आई गावातली माणसं ही झाली. काय करा मी म्हणलो भजनी तुम्ही चालू करा. जेव्हा चालू केलं वाजलं की बाहेर मला तर आल्यावर 3 माणसं म्हातारी बसली आणि भजनी ती माणसंच नाही वाटलं कीर्तनाला बाहेर नाही वाटलं. काय बरोबर मी पण हे वाजलं की मला रूपाची चालही होती नाही. मंडप फुल भरला. वाजवल्याशिवाय कोणीच येत नाही. खरंच मला लढल्याशिवाय माय सुद्धा पाजते का? झाली की नाही लेकरू तुम्हाला? लक्षात घ्या. वाजवलं की लोक आले असे. लोक आले मला त्या ठिकाणी गोळा झाले. देखो जी देखो जी देखो जी ये देवजी ढिसाळ और इसकी वाइफ बोले है, इसका नाम है रत्नी. देखो देखो ये दोनों पति पत्नी है. करायला बाबा ते देखो देखो अब ये देवजी ढिसाळ रत्नी को मारेगा. रत्नी को मारेगा म्हणल्यावर त्यानं काय केलं? लाकूड घेतलं. कोण? त्या माकडानं पत्नी पाठीत घातलं. कोणाच्या? रत्नीच्या. रत्नीच्या मारलं की देखो देखो रत्नी रुड जाएगी. रुड जाएगी. रत्नी अशी गेली डोळे पुसत त्या काठीला गेली. काय लोक पाहिले बाबा, काय लोक पाहिले. अरे बापरे खरं मारले खूप म्हणजे त्याचं का बरं आहे का? लोक पाहिले नो. लढत गेली. लढत लढाई ती अशी. देखो देखो रत्नी रूट गई. देखो देखो अब देवजी ढिसाळ उसको मनाएगा. ते लाकूड टाकून दिलं माकडानं गेलं. असा हात लावला. ती अशी करायची. देखो वो समझा रहा है, उसके समझ में नहीं आ रहा है. रूठ गई रत्नी रूठ गई. देवजी साळ गेले. देखो देखो अब उसको मनाएगा गेल्या त्या ठिकाणी देवजी साळ गेला. तिला हात जोडले देवजीचा पुढे जाऊन. कोण? देवजी ढिसाळ म्हणजे कोण? माकड. हा कळालं पाहिजे तुम्हाला. असं म्हणल्यावर तिचे पाय धरले. कोण? माकडानं पाय धरले. माकडानं पाय धरले की अब मान गई रत्नी. रत्नी मानली. रत्नीने त्याचा हात धरला. दोघे मी नाचत आले अशी. नाचत आल्यावर दोनों का मिलन हुआ असं म्हणाले ते. असं म्हणाल्यावर मला दृष्टांत सांगितलं. एक उठलं त्या ठिकाणी. बरोबर का महाराज म्हणला तुम्ही? काही म्हणाले म्हणला तुम्ही ह्याच बायकोला म्हणले. ही आमचा ड्रेस असा राहते. ऑटोमॅटिक रेडीमेडचे कपडे कोणाला येतात की नाही? रेडीमेडचे कपडे कोणाला येतात? आता मला का माहिती त्या गावामध्ये रत्नी हा देवजी ढिसाळ त्या ठिकाणी नाव आता रत्नीचे. या दोघांची बायको गावात भांडणं झाली होती म्हणून. पुन्हा लोकांनी मला सांगितलं म्हणजे अहो महाराज म्हणजे 15 दिवसाखालीच मारलं म्हणजे बेशोक मारलं म्हणजे बायको येताही नाही गेली म्हणजे. गेलं म्हणले सासरा वडला तिचे पाय धरले म्हणजे पुन्हा आणलं म्हणजे. आता मला का माहित तुमच्या गावातलं? लक्षात आलं का त्या ठिकाणी? सब देखो विठाला विठाला दृष्टांत सांगू लागलो. आजीचा माझीचा कुठून गेलो होतो ना? लक्षात आलं काय? ऐका जसा आजीला किंमत आहे की नाही तसा आजच्या कलियुगामधले कोणता देव आहे महाराज विटेवर? कोणता आहे? पांडुरंग आहे.
आहे की नाही महाराज त्या ठिकाणी. म्हणून महाराजाला वर्णन करावं लागलं. विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची कोड प्रमाणले. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. म्हणून महाराज त्या ठिकाणी आजचा असणारा कलियुगामधला देव, शाश्वत देव त्या ठिकाणी जो महाराज भक्ताला वरदान देण्यासाठी महाराज कुठे विटेवर उभा आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी आपण न विसरता, कालची वारी कोणती झाली? कार्तिकी, आषाढी. आषाढीला कशाला जातो आपण? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. असा आजी असणारा आमचा त्या ठिकाणी कोण आहे? देव आहे. एवढंच नाही महाराज काय सांगा त्या ठिकाणी, कलियुगामध्ये त्या ठिकाणी काम करणारा तोच देव आहे. लक्षात आलं काय? सध्या अवतार कोणता चालू आहे? पांडुरंगाचा. परब्रह्मलिंगम अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नाहित देवदेवं परब्रह्मलिंगम मजे पांडुरंगम. विठाला साधकानं प्रश्न केला, महाराज कलियुगामध्ये नाव घेऊन कोणाचा उद्धार झाला आम्हाला अगोदर सांगा. कारण कलियुगामध्ये महाराज चमत्काराला नमस्कार आहे. कशाला नमस्कार? कशाला आहे? चमत्काराला नमस्कार आहे. अनुभव हीच खात्री. लक्षात आलं काय? साधकाने प्रश्न केला, महाराज या कलियुगामध्ये देवाचं नाव घेऊन कोणाचा उद्धार झाला आम्हाला पुरावा द्या, आम्हाला दाखला द्या. काय दाखला द्या? त्यावेळेला गोड आमचे महाराज वर्णन करतात. महादोषांचा मरगळा अति नष्ट आजामेळ, तोही नामे तरला स्वज्वळ, ऐसा प्रतापू अगळा नामाचा. आजामेळा पापराजे विठाला 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 विठाला. महादोषाचा मरगळा अति नष्टाचा मेळ, तोही नामे तरला स्वज्वळ, ऐसा प्रताप वागळा नामाचा. सत्य मानारे सकळ उद्धरीला आजा मेळ, महापातकी चांडाळ नामासाठी आपुल्या. महादोषाचा महापापी असणारा कोण होता? अजामेळ होता महाराज या ठिकाणी. कोण होता? अजामेळ. 5 मिनिटा दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो महाराज या ठिकाणी. किती वाजले टाईम? किती वाजले? किती? 10:30 वाजले का?
10:30 का? मग आपल्यापेक्षा अर्धा तास आहे है की नाही? 9 ते 11 गाडी स्टेशनहून कितलाय सुटू द्या हो, काय स्टेशनहून गाडी कितलाय सुटू द्या प्लॅटफॉर्म, पण पुन्हा स्टेशनला आपण वेळ बरोबर 5लाच पोहोचते. तशी गाडी सुटू द्या आपली त्या ठिकाणी. कीर्तनाचा टाइम किती आहे? 9 ते 11. 11 म्हणजे 11, असं कमी करणार नाही जास्तही करणार नाही त्या ठिकाणी. काय 8ला चालू केलं तर 10च, 9ला केलं की 11च. विठाला विठाला ऐका मंडळी, महादोषाचा मरगळा आजामेळ एवढा पापी होता. किती पापी होता? चलता चलता सांगतो. आजामेळ म्हणजे अग्निहोत्री ब्राह्मणाचा मुलगा होता. अग्निहोत्री होत्री महाराज पहिले होते अग्निहोत्री. प्रकार 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 गोत्र, अशा उच्च गोत्रामधला महाराज त्या ठिकाणी तो होता. पण गंमत अशी झाली जीवनामध्ये, पाय फिसकला. काय? पाय फिसकला. आणि माणसाचा पाय फिसकतच असते. काय? माणसाचा पाय फिसकतच असते. जो एक बार गलती करता है उसे इंसान कहते हैं. क्या? जो एक बार गलती करता है उसको इंसान कहते हैं. जो दोबारा गलती करता है उसे शैतान कहते हैं. जो बार बार गलती करता है उसे हैवान कहते हैं. माणूस चुकीचा पुतळा आहे. चूक होत असते पण चूक लवकर सावरली पाहिजे. काय? सावरली पाहिजे त्या ठिकाणी, तर त्याला माणूस म्हणावं. चला, जवानपणामध्ये पाय घसरला त्याचा. कसा घसरला? वडील आहेत तोपर्यंत महाराज तू चांगल्या मार्गावर होता, बरं चांगल्या मार्गावर होता. पण महाराज एक दिवस वडिलांनी सांगितलं, बाबा आजामेळ, अरे समिधा आणण्यासाठी तू जंगलात जा, तू जंगलात जा. हा आजामेळ जंगलामध्ये गेला. पण येत असताना महाराज त्याच्या नजरेला एक वाईट दृश्य पडलं. वाईट दृश्य पडलं ते म्हणजे कोणतं? एक वेश्या, एक पुरुष, जार कर्म करणारा पुरुष साडे करताना त्याला दिसला. कोणाला? आजामेळाला. पोरग जवान, 20-22 वर्षाचं पोरग. पण खरंच महाराज म्हणतात ना, 16वं वरीस 20वं वरीस महाराज. माणूस जो फिसकतो तो याच वयामध्ये फिसकतो, बाजूला जात असतो. लक्षात आलं काय? म्हणून योग्य ते संस्कार केले पाहिजेत. माणसाच्या जीवनामध्ये